सिद्धिराज काय झालं? आत्ताच तर 2 मिनिटापूर्वी गेलात ना भाजी आणायला. अगं ते काय आणायचंय ते विसरून गेलो का मी. एकदा एकदा सांग ना प्लीज. बरं, कांदे बटाटे 2 पालेभाज्या कोथिंबीर मिरची आणि आलं. काय 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 कांदे बटाटे आणि अहो, कांदे बटाटे 2 पालेभाज्या. नाही 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 परत सांग ना एकदा. तुम्ही मुद्दाम विचारताय ना हे सगळं मला त्रास द्यायला? अगं बायकोचा आवाज ऐकायचा होता ना म्हणून. वाटलंच होतं मला तुम्ही हे सगळं उगाच करताय. अरे असं कसं वाटलं? अरे बायकोचा सकाळी सकाळी आवाज ऐकायचा म्हणजे हो 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 क्या बात आहे. सांग ना प्लीज परत एकदा लास्ट आहे. सांगते. कांदे बटाटे 2 पालेभाज्या कोथिंबीर मिरची आणि आलं. बरं ठीक आहे, कळलंय मला. आणतो मी. बरं, ठेवते. बाय. आता काय झालं सिद्धिराज? भावना, मी श्रीकांत बोलतोय. सॉरी श्रीकांत, बोला ना. ॲक्च्युली आनंदीच्या ॲडमिशनसाठी मी ठरवलंय की तिला इथल्याच शाळेमध्ये घ्यायची म्हणून. तर पेरेंट्सना बोलवलं होतं शाळेने. मला वाटतं ॲडमिशनसाठी दोन्ही पेरेंट्स गेले तर बरं होईल. तर तुम्ही याल का माझ्याबरोबर? म्हणजे तुम्हाला चालेल का? सहज शक्य होत असेल तर आलात तर बघा, नाही तर मी जाईन एकटा. श्रीकांत, अहो असं का विचारताय तुम्ही? मी आधीही तुम्हाला सांगितलंय, आनंदीला माझी कधीही गरज लागली ना तरी मी कुठेही येईन तिच्यासाठी. आपण जाऊया ऍडमिशन करायला. थँक्यू. मी तुम्हाला वेळ आणि पत्ता कळवतो. हो चालेल, भेटू. थँक्यू. तुमचे पार्सल ठेवले मॅम. एवढं मोठं पार्सल कोणासाठी आलं असेल? बोल भावना, काही राहिला यादीतला आणायचं? सिद्धू बाबा, मी बोलते आनंदी. अरे गुंड्या, काय झालं? फोन कशाला केलाय? बाबा, माझं ऍडमिशन इकडच्या स्कूल मध्ये होणार आहे ना, त्यासाठी त्यांनी माझ्या पेरेंट्सला स्कूल मध्ये बोलवलंय. तू येशील ना? अगं विषय काय, त्वरित तात्काळ ताबडतोब येतो गुंड्या. थँक्यू. पण बाबा, मी तुला जे सांगते ना ते नीट ऐका. बरं ठीक आहे. मी कान देऊन ऐकतो, तू बोल. तू जेव्हा स्कूल मध्ये येशील ना तेव्हा मला गुंड्या म्हणून हात नको मारूस. मला फक्त आनंदी म्हणायचं. गुंड्या हे ना फक्त आपल्या दोघांमध्ये. अरे तिथे म्हणायचं नाही हा. मी बाबा आहे ना तुझा, मग तू माझ्यासाठी आयुष्यभर छोटस गुंड्यात राहणार आहे. म्हणून मी सगळीकडे तुला गुंड्या 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 असंच बोलणार आहे. सिद्धू बाबा, नको ना प्लीज. तिथे माझे नवीन फ्रेंड्स होतील, मग ते सगळे मला गुंड्या गुंड्या म्हणून चिडवतील. बरं नाही बोलत तुला गुंड्या. आपलं आनंदी, मी तुला गुंड्या नाही बोलणार. ओके, थँक्यू. खूप खुश. बरं चला भेटूया. विश्व आले ते. हे कुणाचं पार्सल आहे? विश्वा, सई, पार्सल बघा कुणाचं आलंय. बापरे, कुणी पाठवलंय हे? यावर कोणाचंच नाव नाहीये. पत्ता पत्र काहीच दिसत नाहीये.
उघडू का? हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. जयंतराव हॅपी. तुम्ही असं आमच्या घरात म्हणजे हो गॉड, आय एम सो सॉरी काकू. आय एम रिअली सॉरी. आणि आमच्या घरी कोणाचा वाढदिवस नाहीये. तुम्ही हे गिफ्ट बॉक्स गाणं वगैरे काय चाललंय मला काही कळत नाहीये. हो आय एम सो सॉरी काकू. आय एम सो सॉरी. मला माहिती आहे तुम्हाला हे सगळं बघून ना तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. आय नो. आणि मला हे माहिती आहे की तुमचा वाढदिवस नाही आहे किंवा तुमच्या घरच्यांचा कोणाचाच वाढदिवस नाही आहे, पण माझ्या बायकोचा वाढदिवस आहे आज. तुमच्या बायकोचा वाढदिवस आहे, मग तुम्ही इथं काय करताय? काकू मला असं वाटतं की माझी बायको इथेच कुठेतरी आहे. कारण मला असं वाटतं ती इथेच कुठेतरी असणार. हो, आणि तिला सरप्राईज देण्यासाठी मी हे सगळं प्लॅन केलं होतं. पण तुमची बायको इथं का असेल आमच्याकडे? आता मला असं वाटतं की तुम्हाला सगळं सत्य सांगावंच लागणार. सत्य? कुठलं सत्य? आय कुड बी रॉंग. ओके, पण मला असं वाटतं, माझा असा समज आहे की तुमच्या मुलाने विश्वाने माझ्या बायकोला किडनॅप केलंय. काय? किडनॅप? माझा मुलगा का तुमच्या बायकोला किडनॅप करेल? ते मला नाही माहीत. ते तुम्ही तुमच्या मुलाला जाऊन विचारा. विश्व, मला काही कळत नाही. काय? बघा, आय नो तुमचा माझ्याबद्दल गैरसमज झाला आहे, पण आय एम रिअली सॉरी. बघा काकू, आणि विश्वाला विचारा माझी बायको कुठे आहे ते, आणि ती इथे असेल ना तर तिला प्लीज हे द्या. जयंतराव,